Practice set 1.4 first question. The ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Similar triangle corresponding sides ratio दिलेला आहे 3:5. Then find ratio of their areas. तर त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथे जर बघितलं इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे किंवा काय विचारलेलं आहे, काय फाइंड करायचं आहे, त्यातून आपण लगेच इथे प्रेडिक्ट करू शकतो की इथे आपल्याला काय यूज करायचं आहे. इथे आपल्याला थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करावा लागणार आहे, कारण साइडचा रेशो दिलेला आहे आणि एरियाचा रेशो विचारलेला आहे, प्रोव्हाइडेड दोज ट्रायंगल्स आर सिमिलर. सो त्या थेरमचा यूज करून आपल्याला इथे आन्सर फाइंड करायचा आहे. सो सोल्युशन आपण काय करू, यामध्ये दोन ट्रायंगल कन्सिडर करूया. लेट सिमिलर ट्रायंगल्स बी ABC and PQR. Also रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, आपण दोन साइड करस्पॉन्डिंग दोन साइड कन्सिडर करूया. लेट AB अपॉन PQ, करस्पॉन्डिंग साइड AB अपॉन PQ, दिस रेशो इज इक्वल टू 3/5 और 3:5. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड रेशो ऑफ देअर एरियाज, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. अगदी सिंपल आहे. सो बाय theorem of areas of similar triangle, we can write ratio of area, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा जर आपण रेशो घेतला, सो दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर किंवा असं आपण बोलू शकतो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड आपण AB आणि PQ कन्सिडर केलेला आहे. सो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. त्यामुळे एरियाचा रेशो किती असणार आहे, 3/5चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 9/25, 9:25. सरळ सरळ थेरमवर बेस्ड सोल्युशन होतं. सेकंड, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, दोन ट्रायंगल सिमिलर आहे अँड AB इज टू PQ इज इक्वल टू 2:3. करस्पॉन्डिंग जे दोन ट्रायंगल जे आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे AB अपॉन PQ. करस्पॉन्डिंग साइड आहे AB आणि PQ, दॅट रेशो इज 2:3. देन फिल इन द ब्लँक्स. आपल्याला इथे ब्लँक फिल करायचे आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन वॉट इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर इज इक्वल टू वॉट. अगदी सिंपल आहे. इथे सुद्धा दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे, साइडचा रेशो दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे सुद्धा थेरम यूज करावं लागणार आहे. थेरमची स्टेटमेंट काय, रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो नेहमी काय असतो, दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरशी करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोशी तो इक्वल असणार आहे. सो या लॉजिकने एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, सो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. एक साइड जर मी AB घेतली, जशी इथे दिलेली आहे AB घेतली, तर दुसरी साइड असणार आहे PQ. याचाच अर्थ काय, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. सो इथे आपण लिहिणार PQ स्क्वेअर. AB अपॉन PQ रेशो दिलेला आहे 2/3, सो 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर, राईट. किंवा असं लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू 2/3 स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 4/9. तर इथे आपण लिहिणार 4:9 or 4/9. थर्ड, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125. त्यानंतर या दोन्ही ट्रायंगलचे एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे. देन फिल इन दी ब्लँक्स. आपल्याला इथे ब्लँकमध्ये काय असणार आहे ते व्हॅल्यू लिहायचे आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, सिमिलर ट्रायंगल आहे, त्यानंतर त्या दोन ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे, सिमिलॅरिटी एरिया. याच्यावरून आपल्याला लगेच समजतं की आपल्याला काय यूज करायचं आहे, थेरम यूज करायचा आहे. कोणता थेरम, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सो ब्लँक स्पेसमध्ये काय असणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा थेरम यूज करावा लागणार, म्हणून थेरमची स्टेटमेंट मी इथे लिहिलेली आहे. सो रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो नेहमी इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असणार आहे. सो त्या लॉजिकनी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल काय दिलेला आहे, PQR. सो याचा एरिया दिला होता 80, याचा एरिया दिलेला आहे 125. ओके. अँड देअरफॉर एरिया ऑफ, सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथे साइड मेन्शन केली AB PQ, त्यामुळे आपण करस्पॉन्डिंग साइड्स त्याच घेऊ AB अपॉन PQ स्क्वेअर, होल स्क्वेअर किंवा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर. दिस इज फ्रॉम 1 अकॉर्डिंग टू थेरम. अँड देअरफॉर LHS सारखे आहे, त्यामुळे आपण RHS इक्वेट करू शकतो. 80 अपॉन 125 इज इक्वल टू AB
अपॉन पी क्यू होल स्क्वेअर. 80 125 डायरेक्टली स्क्वेअर तर नाही आहे, बट आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. सिम्प्लिफाय कसं करणार, 80 आहे 125 आहे, याला आपण 5ने डिवाइड करूया. 16/25 इज इक्वल टू AB अपॉन पी क्यू होल स्क्वेअर. सो दिस इम्प्लाइज जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर रूट 16/25 इज इक्वल टू AB अपॉन पी क्यू. साइड्स आहे त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर करणार. दिस इम्प्लाइज AB अपॉन पी क्यू इज इक्वल टू 4/5. सो इथे नंबर असणार आहे 4 and 5. फोर्थ, ट्रँगल LMN इज सिमिलर टू ट्रँगल PQR. दोन सिमिलर ट्रँगल दिलेले आहे. 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 16 टाइम एरिया ऑफ ट्रँगल LMN. दोन्ही ट्रँगलच्या एरियाला रिलेट करणं एक रिलेशन दिलेलं आहे. इफ QR इक्वल टू 20 देन फाइंड MN. आणि त्यानंतर एका ट्रँगलची साईड दिलेली आहे, आपल्याला MN ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, दोन ट्रँगल सिमिलर आहे, त्यांच्या एरियाजमधलं रिलेशन दिलेलं आहे, म्हणजे एरियाचा रेशो आपण फाइंड करू शकतो या रिलेशनचा यूज करून. आणि त्यानंतर एक साईड दिलेली आहे, म्हणजे इथे आपल्याला अगेन सेम थेरम यूज करायचा आहे. थेरम ऑन एरिया ऑफ ट्रँगल, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल्स. सो सोल्युशन काय असणार आहे, गिवन ट्रँगल LMN इज सिमिलर टू ट्रँगल PQR. त्यानंतर 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रँगल LMN. आता या एरियाजला जर मी रिअरेंज केलं, सो एरिया ऑफ ट्रँगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल LMN ही व्हॅल्यू इक्वल असणार आहे 16/9 सोबत, बरोबर. 9 इंटू दिस इज इक्वल टू 16 इंटू दिस. 16/9 हा झाला रेशो ऑफ एरिया. सिमिलर ट्रँगल आहे, एरियाचा रेशो आहे, सो एरिया ऑफ रेशो दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. इथे साईड QR मेन्शन केलेली MN फाइंड करायची. मग आपण काय करूया, बाय थेरम और फ्रॉम 1 एरिया ऑफ ट्रँगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल LMN इज इक्वल टू QR साईड आहे, सो QR त्याची करस्पॉन्डिंग ह्या ट्रँगलची साईड असणार आहे MN आणि यांचा स्क्वेअर बाय थेरम फ्रॉम 1. ठीक आहे. अँड देअरफॉर जर मी हे दोन्ही इक्वेट केले तर मी लिहू शकते QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16/9. जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर QR अपॉन MN इज इक्वल टू 16/9 म्हणजे 4/3. ठीक आहे. QR अपॉन MN इज इक्वल टू 4/3. गिवन QR ची व्हॅल्यू आहे 20 and therefore 20/MN is equal to 4/3. Hence 20 into 3 is equal to 4 into MN. Therefore 20 into 3/4 is equal to MN. So MN is equal to 5 into 3 15/1 and hence MN is equal to 15 units. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. अगदी सरळ क्वेश्चन आहे, फक्त थेरम यूज करायचा. थेरमचा यूज करून एरियाला आणि साईडला रिलेट करायचं आहे. सो क्वेश्चन इज एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रँगल्स आर 225 स्क्वेअर मीटर अँड 81 स्क्वेअर मीटर. दोन सिमिलर ट्रँगल आहे, त्यांच्या एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे. सो सिमिलरिटीची कंडिशन दिलेली आहे, एरियाची व्हॅल्यू सुद्धा दिलेली, म्हणजे इथे आपल्याला डेफिनेटली थेरमचा यूज करावा लागणार आहे. इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रँगल इज 12 सेंटीमीटर, त्या दोन ट्रँगलमधला जो स्मॉलर ट्रँगल आहे त्याची साईड सपोज 12 सेंटीमीटर आहे. फाइंड करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रँगल. तर मग त्या 12 सेंटीमीटरची करस्पॉन्डिंग साईड जी बिगर ट्रँगलमध्ये असणार त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर आपण इथे सिम्प्लिसिटीसाठी दोन ट्रँगल कन्सिडर करू, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. सो सोल्युशन, लेट 2 ट्रँगल्स बी ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR. यामधल्या एकाला बोलू आपण स्मॉलर ट्रँगल. सपोज दिस इज स्मॉलर ट्रँगल, PQR इज स्मॉलर ट्रँगल. ओके. what is given, area of triangle PQR, sorry, area of triangle ABC is equal to 225 square meter or centimeter square, centimeter or centimeter square, आणि area of triangle PQR ही व्हॅल्यू आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर. या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहे. त्यानंतर साईड ऑफ स्मॉलर ट्रँगल आपण PQR कन्सिडर केलेला आहे, सो त्याची एक साईड आपण कन्सिडर करू PQ. लेट PQ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. मग याच्याशी करस्पॉन्डिंग मोठ्या ट्रँगलची साईड कोणती असणार आहे आपल्याला फाइंड करायची आहे. साईड PQAB. टू फाइंड साईड AB. AB ची व्हॅल्यू काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. नाउ फ्रॉम वन किंवा अकॉर्डिंग टू
थेरमची स्टेटमेंट इथे लिहिलेलं आहे. फ्रॉम वन वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू आपण साईड AB आणि PQ कन्सिडर करतो. सो AB आणि PQ या साईडच्या स्क्वेअरशी इक्वल असणार आहे. सो दिस इम्प्लाइज एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण घेतला आहे 225. दिस इज 81 इज इक्वल टू AB अपॉन PQ स्क्वेअर. जर मी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला 225 आणि 81, 225 म्हणजे इथे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ही व्हॅल्यू होणार 15 आणि ही व्हॅल्यू असणार 9. 9 स्क्वेअर इज 81, 15 स्क्वेअर इज 225 इज इक्वल टू AB अपॉन PQ. रिझन टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Taken roots on both sides and therefore AB upon PQ is equal to 15 upon 9. यामध्ये आपल्याला AB ची व्हॅल्यू फाइंड करायची, PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे. therefore AB upon PQ is 12 is equal to 15 upon 9 and hence AB is equal to 15 into 12 upon 9. 15 upon 9 as it is 12 त्या साईडला पाठवलं किंवा आपण असं करू शकतो 9 into AB is equal to 15 into 12. सो AB इज इक्वल टू 15 into 12 upon 9. इथे आपण 3 डिवाइड करू शकतो. 5 into 4 20. therefore AB is equal to 20. AB तर आपण स्वतः ॲझ्युम केलेलं, आपल्याला ज्या स्टाईलमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे त्या स्टाईलमध्ये आन्सर करावं लागणार आहे. त्यामुळे करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल is 20. एरिया मीटर स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे त्यामुळे साइड असणार आहे सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. दोन ट्रायंगल दिलेले आहे, हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल दिलेलं आहे. इथे सिमिलर ट्रायंगल मेन्शन केलेलं नाही, दोन ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2. या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे. AB इक्वल टू 4 फाइंड D. त्यानंतर AB ची व्हॅल्यू 4 असेल तर या AB ची करस्पॉन्डिंग साईड दुसऱ्या ट्रायंगलसाठी D आहे, तर D ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. आतापर्यंत जेव्हा केव्हा आपण हा थेरम यूज केला त्यामध्ये आपल्याकडे एक कंडिशन दिलेली होती की दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर आहे, पण इथे ट्रायंगल इक्विलॅटरल दिलेला आहे. मग इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असता का. ऑब्व्हियसली इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असणार आहे. का असणार आहे, कारण इक्विलॅटरल ट्रायंगलची बेसिक डेफिनेशन काय. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल की ज्याच्यामध्ये प्रत्येक अँगल 60 डिग्री असतो, दॅट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्वल अँगल हा अँगल 60 आहे, हा अँगल 60 आहे, हा अँगल 60 आहे, असे जे ट्रायंगल असतं याला आपण बोलतो इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यामुळे सपोज हा ट्रायंगल ABC आहे आणि एक दुसरा ट्रायंगल मी कन्सिडर केला DEF. ABC इज टू DE. हां ठीक आहे, दुसरा ट्रायंगल DEF कन्सिडर केला. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हा सुद्धा अँगल 60 डिग्री असणार आहे, बरोबर. त्यामुळे जर मी ए टेस्ट यूज केली, ए टेस्टच्या अकॉर्डिंग अँगल A आणि अँगल D इक्वल आहे, अँगल B अँगल E इक्वल आहे, अँगल C आणि अँगल F इक्वल आहे. त्यामुळे बाय ए टेस्ट इथे असेल इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF या दोन्ही ट्रायंगलमध्ये 3 अँगल इक्वल आहे. सो बाय ए टेस्ट दिस 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. सो थोडक्यात काय दिलेले दोन कोणते इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले असेल हे इक्विलॅटरल ट्रायंगल प्रत्येक वेळेस सिमिलर असणार आहे. सो ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. सिमिलरिटीची कंडिशन मेनली एरियाचा रेशो दिलेला, तर आपण इझिली थेरम इथे यूज करू शकतो. सो दिस इज 1. ओके, रिझन आपण देऊया. इच अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. नाव ठीक आहे, याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1/2. बाय थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, दोन ट्रायंगल सिमिलर आहे, त्यांचा एरियाचा रेशो दिलेला आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो बाय थेरम एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू. तुम्ही एक्झाममध्ये ज्यावेळेस मेन्शन कराल ते इथे ब्रॅकेटमध्ये थेरमची स्टेटमेंट किंवा शॉर्टमध्ये थेरम काय सांगतो ते सुद्धा मेन्शन तुम्हाला करायचं आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू आपल्याला साईड AB दिलेली आहे, त्यामुळे AB ची करस्पॉन्डिंग साईड D, या दोन साईड आपण घेऊया स्क्वेअरशी इक्वल असणार आहे. ओके, अँड देअरफॉर
1/2 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर किंवा AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 and hence 1/2 is equal to AB is 4 square upon DE square. Therefore DE square into 1 DE square is equal to 4 square is 16 into 2 and hence DE square is equal to 16 into 2 32. आपल्याला रूट घ्यायचा आहे, सो DE is equal to root 16 into 2. Therefore DE is equal to root 16 4 root 2 अंडर रूट 2 आहे तो आपण तसाच ठेवूया 4 रूट 2 and therefore side DE is equal to 4 root 2 unit. Last question, question number 7. Figure 1.66 रेफर करायचे आहे. So in figure 1.66 segment PQ is parallel to segment DE. PQ parallel to segment DE. पॅरलल लाईन दिलेला आहे. तर बघा पॅरलल लाईन जेव्हा केव्हा असतात तेव्हा कुठेतरी आपल्याला अँगल्स इक्वल आहे ही कंडिशन यूज करावी लागते. तर बघूया इथे आपल्याला कोणते अँगल किंवा कोणती ट्रान्सव्हर्सल वगैरे कन्सिडर करावे लागणार आहे. दोन लाईन पॅरलल दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF इक्वल टू 20 युनिट्स. एरिया ऑफ ट्रायंगल PQF म्हणजे हा जो छोटा ट्रायंगल आहे याचा एरिया दिलेला आहे. PF इक्वल टू 2DP. त्यानंतर साईडचं रिलेशन दिलेलं आहे PF इज इक्वल टू 2DP. सो DPची जेवढी लेंथ असेल त्याच्या ट्वाईस लेंथ PFची असणार आहे. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. तर आपल्याला याचा एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे, या रिजनचा एरिया फाइंड करायचा आहे बाय कम्प्लिटिंग फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. त्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपल्याला कंप्लीट करायची. आता बघा यामध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा आहे. क्वाड्रिलॅटरलच्या एरियाचा आपण अजून अभ्यास केलेला नाही किंवा त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन इथे दिलेली नाही. त्यामुळे हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण अगेन एरिया ऑफ ट्रायंगल्स यूज करणार आहोत. डायग्रामवरून किंवा या फिगरवरून लगेच क्लिअर होतं की मला जर याचा एरिया फाइंड करायचा आहे तर त्यासाठी मला काय करावं लागेल, हा जो मोठा ट्रायंगलचा एरिया आहे मोठा ट्रायंगलचा एरिया मला फाइंड करावा लागेल. त्यामधून या छोट्या ट्रायंगलचा एरिया जर मी मायनस केला तर मला हा रिमेनिंग पोर्शन म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळणार आहे. सो थोडक्यात काय, हा एरिया मला दिलेला आहे तर मला ह्या मोठ्या ट्रायंगलचा एरिया सगळ्यात आधी फाइंड करायचा आहे आणि त्यानंतर त्या दोघांचे सबट्रॅक्शन करून मला हा एरिया मिळणार आहे. मग आता मोठ्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा किंवा काय काय स्टेप फॉलो करायचे ते आपण बघूया. सो सोल्युशन, एरिया ऑफ ट्रायंगल PQF इक्वल टू 20 युनिट्स. याचा एरिया दिलेला आहे 20 युनिट्स. PF इक्वल टू 2DP ही कंडिशन दिलेली आहे. लेट्स अजूम DP इक्वल टू एक्स. तर आपण काय करूया, याची लेंथ एक्स अजूम करूया. DP इज एक्स. नाव PF इक्वल टू 2DP. PF व्हॅल्यू DPच्या ट्वाईस आहे. मग हा जर एक्स असेल तर ही लेंथ किती असणार आहे 2x. त्याची ते लिहिलेलं आहे देवो PF इक्वल टू 2x. आता ही लेंथ एक्स आहे, ही लेंथ 2x आहे. सो टोटल म्हणजेच काय DF इक्वल टू DP प्लस PF. ही लेंथ किती असणार आहे x प्लस 2x दॅट इज इक्वल टू 3x. सो DF टोटल लेंथ इज इक्वल टू DP प्लस PF. DP प्लस PF दॅट इज इक्वल टू x प्लस 2x आणि ही जी लेंथ आहे दॅट इज इक्वल टू 3x. समजले इथपर्यंत? अगदी सिम्पल आहे. दिसते आपल्याला टोटल लेंथ 3x असणार आहे. आता आपल्याला सिमिलॅरिटीच्या कंडिशन इथे यूज करायची आहे. त्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगल सगळ्यात आधी सिमिलर दाखवावे लागणार आहे. सो ट्रायंगल FD म्हणजे हा मोठा ट्रायंगल कन्सिडर केला मी FDE अँड ट्रायंगल FPQ आणि हा ट्रायंगल कन्सिडर केला. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं अँगल FD इज कॉन्ग्रुएंट टू व्हॉट, अँगल FDE हा कशाशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता इथे तुम्हाला पॅरलल लाईनच्या कंडिशनचा यूज करावा लागणार आहे. दोन पॅरलल लाईन आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर सपोज ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. अशा लाईन होत्या, ही जर त्याची ट्रान्सव्हर्सल आहे तर ह्या केसमध्ये हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल असणार आहे. का? कारण बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. हे दोन कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आठवते, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो कारण हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल असतात. हे दोन अँगल इक्वल असतात त्यामुळे हे सुद्धा दोन अँगल इक्वल असणार आहे. तर हा अँगल कोणता आहे FDE हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे या अँगलसोबत. सो दॅट अँगल इज FPQ. समजलं? ओके. त्यानंतर FED अगेन ह्या दोन पॅरलल लाईन आणि आता आपण ट्रान्सव्हर्सल वेगळी कन्सिडर करतो. ट्रान्सव्हर्सल जर मी ही कन्सिडर केली, ही हॉरिझॉन्टल लाईन EF किंवा FE, तर ह्या केसमध्ये हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल. बरोबर, हे दोन अँगल सारखे असणार आहे. हा अँगल कोणता आहे, दिस अँगल, आणि हा अँगल आहे हा अँगल. सो अँगल FED इज कॉन्ग्रुएंट टू अँगल FQP. ठीक आहे. देअरफॉर दोन अँगलचे कंडिशन इथे सॅटिस्फाय झालं म्हणून A टेस्टच्या अकॉर्डिंग हे जे दोन ट्रायंगल आहे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. इव्हन इथे अँगल F कॉमन सुद्धा मिळतो, बट ठीक आहे. या दोन अँगलच्या कंडिशनच्या अकॉर्डिंग A टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहे. ट्रायंगल सिमिलर झाले त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ.
आता ह्या एरियाला आपल्याला साईडच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचे, पण साईडची इन्फॉर्मेशन आपल्याला फक्त ही आहे, त्यामुळे आपण या साईडच्या फॉर्ममध्ये दोन्ही ट्रँगल एक्सप्रेस करूया. सो ट्रँगल एफ डी मोठ्या ट्रँगलची साईड आपण ही घेऊ, दॅट इज साईड एफ डी. ट्रँगल एफ डी त्याची करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रँगलची साईड असणार आहे साईड एफ पी, म्हणजे ही साईड. सो ही टोटल साईड आपण फाइंड केली 3x, याचा स्क्वेअर, दोघांचा स्क्वेअर. सो टोटल साईड 3x होती, 3x स्क्वेअर अपॉन एफ पी म्हणजे ही साईड, दॅट इज इक्वल टू 2x स्क्वेअर. तर ज्यावेळेस आपण याचा स्क्वेअर करू, 3 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, 3x स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इंडिव्हिज्युअल टर्मचा स्क्वेअर होणार, एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार, 3 स्क्वेअर इज 9, 2 स्क्वेअर इज 4, म्हणून इथे व्हॅल्यू आली 9/4. समजले इथपर्यंत? रेशो ऑफ एरिया इज 9/4. नाव यालाच आपण रिअरेंज करू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई इज इक्वल टू 9/4 मल्टिप्लाइड बाय, ही टर्म आपण राईट साईडला पाठवूया, एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू. ठीक आहे, तेच इथे लिहिलेलं आहे. सो दॅट इज इक्वल टू 9/4 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू. एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू म्हणजेच काय, हा ट्रँगल एफ पी क्यू किंवा पी क्यू एफ, आपण एरिया मेन्शन करतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वर्टेक्सपासून सुरुवात करू शकता. एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू एफ म्हणजेच एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू, कोणत्याही वर्टेक्सपासून तुम्ही एरियाची सुरुवात करू शकता. सो एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू दॅट इज एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू एफ इज इक्वल टू 20. सो 9/4 इंटू 20, सो 20/4 5, 9 इंटू 5 is 45. एरिया ऑफ ट्रँगल एफ डी इज 45. आपल्याला काय करायचं, आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे. तर आपण काय केलं, हा एरिया आपल्याकडे ऑलरेडी दिला होता, या मोठ्या ट्रँगलचा एरिया आपल्याला मिळाला. आता फक्त लास्ट स्टेप काय, दोघांची सबट्रॅक्शन करायची. देअरफॉर एरिया ऑफ कोऑर्डिनेटेड डी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू. एरिया ऑफ ट्रँगल एफ डी आहे 45 आणि एफ पी क्यू दिला होता आपल्याला 20. सो दॅट इज इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट्स. हे झालं याचं सोल्युशन.